नमस्कार. आज आपण अकाउंटिंग मधील एका महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचदा तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की बिझनेसमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम हे कसे ओळखायचे. बऱ्याचदा काय होतं, काही लोक हे पाठ करतात की डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठला आणि इनडायरेक्ट कुठला, डायरेक्ट इन्कम कुठलं आणि इनडायरेक्ट इन्कम कुठलं, आणि पाठ केल्यानंतर तुम्हाला जर्नल एंट्री करताना जे काय ट्रान्झॅक्शन्स येतील त्यानुसार तुम्ही ते सॉल्व्ह करतात. पण असंही होऊ शकतं ना की तुमची जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुम्ही ते पाठ नाही केले, असा एखादा एक्सपेन्सेस किंवा असं एखादं इन्कम हे तुम्हाला ट्रान्झॅक्शन मध्ये येत असेल, तर तुम्ही त्यावेळी जर्नल एंट्री कशी करणार, कसं ओळखणार की हा एक्सपेन्सेस कुठल्या टाईपचा आहे, हे इन्कम कुठल्या टाईपचं आहे. याच्यासाठी तुम्हाला रूल समजून घेणं गरजेचं आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जे क्लासिफिकेशन सांगितलं तुम्ही ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे कसे ओळखायचे, यातला डिफरंट काय आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्या अगोदर जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की करा. आपण आता बघूया बिझनेसचा जो काय एक्सपेन्सेस होतो त्याचे दोन टाईप्स पडतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि बिझनेसला जे काय इन्कम रिसिव्ड होते त्याचे सुद्धा दोन टाईप्स पडतात, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. इथे तुम्हाला मी काही एक्झाम्पल्स दिले आहेत. हे एक्झाम्पल तुम्ही बघू शकतात. जसं डायरेक्ट इन्कम, स्टॉक सेल केला आपण. इनडायरेक्ट इन्कम, डिस्काउंट, इंटरेस्ट आपल्याला काही रिसिव्ड झालं तर इनडायरेक्ट इन्कम. आपण जर एखादी फिक्स असेट रिसेल केली तर इनडायरेक्ट इन्कम. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे स्टॉक परचेस केला, वेजेस, पॉवर अँड फ्युएल, फॅक्टरी रेंट याच्यावर केलेला एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सॅलरी पेड केली, ऑडिट फीज, रेंट पेड केले, स्टेशनरी एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पेड केले. हे एक्झाम्पल झाले. मी तुम्हाला आता नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल सुद्धा क्लिअर करते आणि ही कन्सेप्ट काय ती क्लिअर करते. आता आपण यातला डायरेक्ट एक्सपेन्सेसचा पार्ट बघूया. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? तुमच्या बिझनेसमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी जो काय स्टॉक परचेस करावा लागतो, तो स्टॉक परचेस करण्यासाठी आणि तो स्टॉक तुमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये सेफली आणण्यासाठी, म्हणजेच एक्झाम्पल द्यायचं झालं तर ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस, असे जे काय एक्सपेन्सेस तुम्हाला प्रोडक्शन करण्यासाठी करावे लागत आहे, मॅन्युफॅक्चरिंगसाठी करावे लागत आहे, ते सर्व खर्च म्हणजे तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेसचा भाग असतो. येतं आहे तुम्हाला लक्षात? एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जे काय तुमचं प्रोडक्ट असेल ते प्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल परचेस करावं लागणार. त्यासाठी झालेला खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस. तुमचे जे काय लेबर्स असतील त्या लेबर्सला तुम्ही जे काय वेजेस पेड करणार आहे, सपोज त्यांनी जो काय तुमचा स्टॉक होता तो तुमच्या कंपनीपर्यंत, गोडाऊनपर्यंत पोचवला. हा सगळा स्टॉक तुमच्या लेबर्सने जो काय तुमचा स्टॉक असेल तो समजा कंपनीमध्ये पोचवला, तर त्यासाठी तुम्ही त्यांना जे काही वेजेस पेड करणार आहे तो सुद्धा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेसचा भाग असणार आहे. नंतर तुमच्या फॅक्टरीमध्ये जिथे तुमचं प्रोडक्शन होतं आहे त्या फॅक्टरीचं रेंट असेल, जर ती फॅक्टरी रेंटवर घेतली असेल ती जागा, तर त्याचं रेंट. नंतर त्या जिथं तुमचं प्रोडक्शन होतं आहे त्या फॅक्टरी एरियाचं, त्या प्रोडक्शन एरियाचं तुम्हाला जे काय इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड करायचे असतील तो सुद्धा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल. म्हणजेच जे एक्सपेन्सेस तुम्हाला करावे लागत आहे प्रोडक्शन करण्यासाठी ते सगळे एक्सपेन्सेस तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेसचा भाग असतो. तुम्हाला येतं आहे लक्षात
की डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय. कळालं? ठीक आहे. आता आपण बघूया इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असा खर्च की जिथं तुमचं प्रोडक्शन झालं, संपलं आणि प्रोडक्शन झाल्यानंतर तुम्हाला जे काय खर्च येतील ते सर्व म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग कुठले खर्च? तुमच्या ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस जे काय असतील, ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस, हे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील. नंतर अजून सांगायचं झालं तर तुमचं जे काय प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट सेलिंग करण्यासाठी आणि त्या प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी तुम्हाला जो काय एक्सपेन्सेस होतोय, हे सर्व एक्सपेन्सेससुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतात. एक्झाम्पल बघूया आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचं. तुम्ही सॅलरी पेड केली स्टाफला, ऑडिट फीज पेड केली तुम्ही CAला, रेंट एक्सपेन्सेस तुमचे झाले असतील काही, म्हणजे तुमचा जो काही ऑफिस एरिया आहे तो रेंटवर असेल तर तुम्ही त्याचं रेंट पेड करणार, म्हणजे हा सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा पार्ट झाला. स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस आहे, हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, मी रेंट हे डायरेक्टमध्येही दाखवलं आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येही दाखवलं. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस तुम्हाला डायरेक्टमध्येही दाखवला आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे असंही मी सांगितलं. मग हे ओळखायचं कसं? तुमचं एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा कंपनीमध्ये तुमचा एखादं प्रोडक्टचं प्रोडक्शन होतं आहे आणि ते प्रोडक्शन होण्यासाठी त्यासाठी तुम्ही जो काय रॉ मटेरियल परचेस करताय आणि त्याच्यासोबतच तुमचा जो काय प्रोडक्शनसाठी खर्च होतोय, हा सगळा खर्च म्हणजे तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस होतो. म्हणजे तुम्ही इथे प्रोडक्शन करताना जी इलेक्ट्रिसिटी वापरली ती तुमची फॅक्टरीची जी काही इलेक्ट्रिसिटी असेल ती तुमची डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येणार आणि तुमच्या ऑफिस एरियामध्ये जी काय तुम्ही इलेक्ट्रिसिटी वापरली ती तुमची इनडायरेक्टमध्ये येणार. आता याचं कारण मी तुम्हाला डायरेक्ट इन्कम जेव्हा एक्सप्लेन करणार त्यावेळेस तुम्हाला याचं कारण सांगणार की हे असं का. तुम्हाला हे तर क्लिअर झालं की हे दोन्ही एक्सपेन्सेस डायरेक्टमध्ये येऊ शकतात आणि इनडायरेक्टमध्ये येऊ शकतात, म्हणजे रेंट आणि इलेक्ट्रिसिटी. इन्कम जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तेव्हा तुम्हाला जास्त चांगलं मला सांगता येईल. आता आपण बघूया डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम म्हणजे जेव्हा तुमचं प्रोडक्शन झाल्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट सेल करताय त्यावेळी तुम्हाला जे काय इन्कम रिसिव्ड होतं आहे ते म्हणजे डायरेक्ट इन्कम. अगदी सोपं आहे. म्हणजेच तुमचा सेल इन्क्रीज झाला की तुमचा डायरेक्ट इन्कम इन्क्रीज होणार. मग तुम्ही एकतर स्टॉक सेल करू शकता किंवा सर्व्हिस सेल, दोन्ही सेल केल्यानंतर म्हणजे तुमचा बिझनेस कसला आहे त्यावर ते डिपेंड करतं. जर तुम्ही एखादं प्रोडक्ट सेल करताय आणि त्यानंतर तुम्हाला जे इन्कम रिसिव्ड होतं आहे ते डायरेक्ट इन्कम, किंवा तुमची जी काय कंपनी आहे ती सर्व्हिस प्रोव्हाइड करते, म्हणजे तुम्ही इन्स्टॉलेशन करून देताय, इन्स्टॉलेशन सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करताय, तुमचा मेन बिझनेस तो आहे सर्व्हिस फील्डचा, तर त्यावेळी तुमची जी सर्व्हिस असेल ती तुम्ही सेल केल्यानंतर जे इन्कम रिसिव्ड होतं आहे ते सुद्धा डायरेक्ट इन्कम असू शकतं. म्हणजे तुमचा बिझनेस कुठला आहे, जो तुमचा मेन प्रोडक्ट, जे तुमचं मेन सर्व्हिस असेल, ज्याचा तुमचा बिझनेस आहे, ते सेल केल्यानंतर तुम्हाला जे इन्कम मिळत असेल ते म्हणजे डायरेक्ट इन्कम असते. एक्झाम्पल बघायचं झालं तर मी इथं दिलं आहे, प्रोडक्ट सेल केलं म्हणजेच फिनिश गुड्स. फिनिश गुड्स का म्हटलं मी? कारण मगाशी डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मी तुम्हाला रॉ मटेरियल सांगितलं. प्रोडक्शनच्या वेळी तुम्ही जे यूज करताय ते रॉ मटेरियल, त्याच्यावर तुम्ही प्रोसेस करणार, प्रोसेस झाल्यानंतर तुमचं फिनिश गुड्स तयार होणार, म्हणजेच तुमचं प्रोडक्ट जे काय तुमचं सेल करायचं आहे तुम्हाला ते. मग ते सेल केल्यानंतर तुम्हाला जे इन्कम रिसिव्ड होतं ते म्हणजे डायरेक्ट इन्कम. येतं आहे लक्षात? आता इनडायरेक्ट इन्कम बघू आपण. इनडायरेक्ट इन्कम म्हणजे जेव्हा मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सेल केल्यानंतर तुम्हाला जे इन्कम रिसिव्ड होतं आहे त्याच्या व्यतिरिक्त अदर सोर्सेसमधून तुम्हाला जे काय इन्कम रिसिव्ड होणार आहे ते सगळं इनडायरेक्ट इन्कम असणार. म्हणजे काय? तुमचं प्रोडक्शन कसलं आहे, तुमचा मेन बिझनेस कसला आहे,
त्याच्यामधून मिळणाऱ्या इन्कमच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही इन्कम मिळत असेल ते सगळं इनडायरेक्ट इन्कम असतं. एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्ड झालं. तुम्ही समजा कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्ड झालं, इनडायरेक्ट इन्कम. कमिशन रिसिव्ड झालं, इनडायरेक्ट इन्कम. डिस्काउंट दिला तुम्हाला समोरच्या पार्टीने, परचेस करताना तुम्हाला डिस्काउंट दिला, ते सुद्धा काय? इनडायरेक्ट इन्कम. रेंट रिसिव्ड झालं, तुमचा एखादा शॉप आहे किंवा तुमचं गोडाऊन आहे तुमच्या बिझनेसचं, ते तुम्ही रेंटवर दिलं, मग त्यातनं तुम्हाला रेंट रिसिव्ड झालं, हे सगळं काय? इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे तुमचा बिझनेस ज्या प्रोडक्टचा आहे, ज्या सर्व्हिसचा आहे, ती सेल करण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर ठिकाणाहून जे इन्कम मिळतं आहे ते म्हणजे इनडायरेक्ट इन्कम. येतं आहे लक्षात? मी तुम्हाला चारही गोष्टी एक्सप्लेन केल्या. डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. आत्ता आपण थोडं हे बघूया की हे एकमेकांवर कसे डिपेंड करतात. तर जेव्हा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस जास्त होतो तेव्हा तुमचा डायरेक्ट इन्कमसुद्धा जास्त होते. जितका तुम्ही खर्च करणार, जेवढं तुम्ही प्रोडक्शन करणार, प्रोडक्शनसाठी तुम्ही जेवढा खर्च करणार तेवढे तुमचे जास्त प्रोडक्ट तयार होणार आणि तुम्ही ते जास्त सेल करू शकणार. म्हणजेच तुमचं इनडायरेक्ट इन्कम तेव्हा जास्त जनरेट होणार. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जेव्हा तुम्ही करताय तर हा जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे हा तुम्हाला करावा लागतो. बिझनेस तुम्हाला रनिंग ठेवण्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जो आहे, ह्या गोष्टी सॅलरी पेड करावी लागणार, ऑडिट फीज पेड करावी लागणार, रेंट पेड करावी लागणार, स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. पण कशा? ह्या मेन एक्सपेन्सेसच्या व्यतिरिक्त झाल्या. मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इन्कम मिळत नाही. जसं डायरेक्ट एक्सपेन्सेस केल्यानंतर तुम्हाला शुअर आहात की तुम्हाला डायरेक्ट इन्कम मिळणार, तसं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट इन्कमही मिळत नाही आणि इनडायरेक्ट इन्कमही मिळत नाही. म्हणजे हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठल्या इन्कमसाठी डिपेंड करत नाही. येतं आहे लक्षात? नंतर डायरेक्ट इन्कम बघू आपण. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम एकमेकांवरती टोटली डिपेंड आहेत, म्हणजे इफेक्ट करतात एकमेकांवर. तसं आपण इनडायरेक्ट इन्कमचं बघू. इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. जसं मी तुम्हाला सांगितलं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्कम मिळण्याची शुअरिटी नसते. तसंच इनडायरेक्ट इन्कम मिळण्यासाठी तुम्हाला कुठल्याही टाईपचा एक्सपेन्सेस करावा लागत नाही. म्हणजे इनडायरेक्ट इन्कम मिळण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस करावा लागेल म्हणजे इनडायरेक्ट इन्कम वाढेल असं होत नाही. किंवा इनडायरेक्ट इन्कम मिळण्यासाठी तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस करावा लागेल म्हणजे इनडायरेक्ट इन्कम वाढेल असंही होत नाही. म्हणजे इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे एकमेकांवर डिपेंड करत नाही. पण डायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसचा पूर्णपणे इफेक्ट हा बिझनेसवर होतो. आलं असेल तुम्हाला लक्षात आत्ता? एक एक्झाम्पल सांगते. सपोज तुमच्या कंपनीने गेल्या महिन्यामध्ये 1.5 लाखाचं प्रोडक्शन केलं आणि आफ्टर सेल तुम्हाला डायरेक्ट इन्कम रिसिव्ड झालं 2.5 लाखापर्यंत. ह्या महिन्यामध्ये तुम्ही ठरवलं की मी गेल्या महिन्यापेक्षा जास्त प्रोडक्शन करायचं, म्हणजे साहजिक आहे तुम्हाला डायरेक्ट इन्कमसुद्धा जास्त मिळणार. म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस तुम्ही जास्त केला तर तुम्हाला डायरेक्ट इन्कम जास्त मिळतं. हे एकमेकांवर डिपेंड आहे आणि ह्याच्यावर बिझनेस डिपेंड आहे, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. आत्ता आपण थोडं इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस थोडं अजून क्लिअर करू. तुम्हाला मी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा रेंट एक्सपेन्सेस पेड करायचा आहे असं तुम्हाला मी सांगितलं आणि इनडायरेक्ट इन्कममध्ये सुद्धा रेंट रिसिव्ड होणार आहे तुम्हाला असं मी सांगितलं. मग एक बघू आपण एक्झाम्पल. समजा तुमचं जे ऑफिस आहे ते तुम्ही रेंटवर घेतलं, बरोबर? त्याचं तुम्हाला रेंट पेड करायचं आहे आणि तुम्हाला रेंट रिसिव्ड होतं आहे. तर कुठून? तर तुमचं गोडाऊन आहे जे तुम्ही आत्ता यूज करत नाही आहे, तर तुम्ही ते रेंटवर दिलं, मग तुम्हाला तिकडनं रेंट रिसिव्ड होणार आहे. तर मग असं होईल का की आत्ता तुम्ही ज्या पार्टीला रेंट पेड करताय तुमच्या ऑफिसचं, त्यांना तुम्ही सांगितलं की ह्या महिन्यामध्ये मी तुम्हाला 5,000 रुपये एक्स्ट्रा पेड करतो,
म्हणजे जास्त इनडायरेक्ट एक्सपेन्सेस करतो. तर मग तुम्हाला ज्या कोण पार्टीला तुम्ही गोडाऊन रेंटवर दिलंय ती पार्टीसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट करणार का असं रेंटचं? 5,000 10,000 तुमची जी काय ठरलेली अमाऊंट आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 5,000 10,000 एक्स्ट्रा पेमेंट करणार का? जसं तुम्ही मगाशी त्या समोरच्या पार्टीला 5,000 रुपये एक्स्ट्रा रेंट पेड केलं. नाही, असं होत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम हे तुम्ही एक्स्ट्रा केलं तर तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार अशातला काहीच भाग नाही. हे एकमेकांवरती डिपेंड करत नाही. आता तुम्हाला नक्कीच कळालं असेल इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस हे चारही टाईप्स तुम्हाला नक्की कळाले असतील असं मी अपेक्षा करते. जर तुम्हाला यात काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला हे अजून योग्य पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. आणि आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आणि तुम्ही गेस करू शकता तुमच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये जर्नल एंट्री करताना जेव्हा एक्सपेन्सेस किंवा इन्कमचं ट्रान्झॅक्शन्स येईल तेव्हा तुम्ही गेस करू शकता की हा कुठल्या टाईपचा इन्कम आहे किंवा कुठल्या टाईपचा एक्सपेन्सेस आहे आणि त्यानुसार तुमची जर्नल एंट्रीसुद्धा प्रॉपर होऊ शकते. चला तर मग आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नक्कीच नवीन टॉपिक घेऊन आणि महत्त्वाचा टॉपिक घेऊन. डेबिट आणि क्रेडिट हा टॉपिक घेऊन आपण नक्की भेटू. कारण बरेच लोक डेबिट आणि क्रेडिटमध्ये कन्फ्यूज असतात. तर तुमचं कन्फ्युजन मी हे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माझा तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.